गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे केवळ काळाचे मोजमाप नाही, तर ते आपल्या जीवनातील ऊर्जेचे दिशादर्शक आहे. ग्रहांच्या हालचाली समजून घेण्यापूर्वी आजच्या पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आज शुक्रवार 10 जुलै 2026. आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची दशमी तिथी आहे. दशमी तिथी ही धर्म आणि कर्माच्या मार्गावर चालण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज भरणी नक्षत्र आहे, जे आपल्या जीवनात नवीन बदलांची नांदी दर्शवते. सकाळी 7:15 धृती योग असेल, जो कामात स्थिरता देतो. आजचा सूर्योदय सकाळी 5:48 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:17 होईल. राहू काळ सकाळी 10:51 पासून दुपारी 12:32 असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळावीत आणि आजचा शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 पासून 12:58 आहे. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि तुमच्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि आनंदाचा आहे. चंद्र तुमच्याच राशीत विराजमान असल्यामुळे आज तुमच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास आणि सकारात्मकता असेल. आज तुम्ही जे काही काम हाती घ्याल, त्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुमची ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या कामाच्या ठिकाणीही दिसून येईल आणि तुमच्या सहकाऱ्यांनाही ती प्रेरणा देईल. आजचा दिवस प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे. मात्र व्यावसायिक मित्रांनी नवीन गुंतवणूक करताना थोडी सावधगिरी बाळगावी. आज गडद निळा रंग परिधान केल्याने तुम्हाला अधिक सकारात्मक ऊर्जा मिळेल. दुपारी 2 ते 3 या वेळेत केलेले काम तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमची एकाग्रता वाढेल. अभ्यासातील कठीण विषय समजून घेण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आज गोडवा असेल. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने मनाला शांती मिळेल. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडण्याचा आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल. नोकरी आणि व्यवसायात आज प्रगतीचे योग आहेत. वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांनी आज निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवावा. यामुळे मनातील तणाव कमी होईल. आजचा उपाय: निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा. झाडांना पाणी द्या किंवा बागेत फिरायला जा. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे: तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? निसर्ग, संगीत की ध्यान? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 9 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय सकारात्मक आणि आत्मविश्वासाने भरलेला दिवस आहे. आज चंद्र मेष राशीत आणि भरणी नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या स्वभावात एक वेगळाच आत्मविश्वास आणि धडाडी पाहायला मिळेल. तुमच्या राशीस्वामी शुक्र ग्रहाची स्थिती आणि चंद्राचा प्रभाव यामुळे आज तुम्ही जे काही काम हाती घ्याल, त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुमचा हा सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास पाहून आजूबाजूचे लोकही प्रभावित होतील. आज तुमच्यासमोर प्रगतीच्या अनेक नवीन संधी चालून येतील. त्यामुळे या संधींचा फायदा घेण्यासाठी अजिबात संकोच करू नका. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी मेहनतीचे फळ देणारा आहे. तुमची एकाग्रता वाढेल, त्यामुळे कठीण वाटणारे विषय आज तुम्हाला सोपे वाटतील. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस खूप छान. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि एकमेकांवरील विश्वास वाढेल.
गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या व्यवस्थापनात आणि कुटुंबाच्या आनंदासाठी खूप चांगला आहे. आज तुम्ही घरातील काही जुन्या समस्यांवर प्रभावी उपाय शोधू शकाल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे. आजचा दिवस शांततेत आणि ध्यानात घालवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आजच्या दिवशी पांढरा रंग परिधान करणे तुमच्यासाठी खूप भाग्यशाली ठरेल. दुपारी 2 ते 3 या वेळेत तुमची महत्त्वाची कामे किंवा बैठकांचे नियोजन करा, कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा दूध दान करा मित्रांनो. आजचा आमचा प्रश्न असा आहे, तुम्हाला काय वाटते आयुष्यात प्रगती करण्यासाठी नशिबाची साथ जास्त महत्त्वाची आहे की स्वतःची मेहनत? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्योतिषीय मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 9 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत उत्साही आणि फलदायी दिवस आहे. चंद्र मेष राशीत स्थित असल्याने तुमच्यामध्ये एक वेगळीच मानसिक आणि शारीरिक ऊर्जा संचारलेली असेल. तुमच्या योजना आणि प्रयत्न आता फळाला येण्याची वेळ आली आहे. तुमचा आजचा उत्साह इतका संक्रामक असेल की घर असो वा कामाचे ठिकाण, लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता आज तुमची कार्यक्षमता कमालीची वाढलेली असेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे. त्यामुळे आजचा दिवस पूर्णपणे सत्कारणी लावा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात नवीन उंची गाठण्याचा आहे. तुमची एकाग्रता आज खूप चांगली असेल. त्यामुळे कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंदी आहे. तुमच्या बोलण्यातील गोडवा तुमच्या जोडीदाराचे मन जिंकेल. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या व्यवस्थापनात नवीन बदल घडवून आणणारा आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल आणि नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. थोडा वेळ ध्यानधारणा केल्यास तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. आजचा शुभ संकेत आज गडद हिरवा रंग परिधान केल्यास तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. सकाळी 11 ते 12 या वेळेत नवीन कामाची सुरुवात करणे अत्यंत शुभ ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना दाणे किंवा पाणी ठेवा. यामुळे तुमच्या आयुष्यात समृद्धी येईल मित्रांनो. आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना आपण आपल्या बुद्धीचे ऐकले पाहिजे की मनाचे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 9 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय शांत आणि समाधानाचा दिवस आहे. चंद्रमेष राशीत भ्रमण करत असल्याने तुम्हाला विविध आघाड्यांवर मानसिक समाधान मिळेल. कामाच्या धावपळीनंतर आज तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेण्याची अजिबात इच्छा नसेल. त्याऐवजी तुम्हाला लोकांमध्ये मिसळायला आणि मनमोकळेपणाने गप्पा मारायला आवडेल. तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत घालवलेला वेळ तुम्हाला नवी ऊर्जा देईल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आज खूप सामंजस्य असेल, जे तुम्हाला मनापासून शांतता देईल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासाचा ताण कमी असेल. तुमची कल्पनाशक्ती वाढेल, त्यामुळे सर्जनशील कामात मन रमवा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस सामाजिक भेटीगाठींचा आहे. जुन्या मित्रांना भेटणे किंवा त्यांच्याशी फोनवर बोलणे तुम्हाला खूप आनंद देईल. गृहिणींसाठी आजचा दिवस खूप सुखद आहे. घरातील वातावरण आनंदी राहील आणि तुम्हाला स्वतःसाठी थोडा निवांत वेळ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात आज तुम्हाला फारसे कष्ट पडणार नाहीत. कामाचा ताण कमी असेल आणि तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसोबत आनंदाने वेळ घालवाल. ज्येष्ठ नागरिकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे.
जुन्या आठवणींना उजाळा देणे तुम्हाला मानसिक बळ देईल. आज एक सत्कार्य म्हणून जुन्या मित्रांशी संपर्क साधा किंवा त्यांना भेटायला जा. यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल. आज तपकिरी रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न: तुमच्या आयुष्यातील अशी कोणती व्यक्ती आहे, जिच्याशी बोलल्यावर तुम्हाला नेहमीच मनापासून शांतता वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 9 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय उत्साही आणि आनंदी दिवस आहे. चंद्रमेष राशीत भ्रमण करत असल्याने आज तुम्ही स्वतःला खूप हलके आणि आनंदी अनुभवाल. आजचा दिवस म्हणजे जगाला हे दाखवून देण्याची वेळ आहे की तुम्ही अजिबात कंटाळवाणे नाही आहात. तुमच्या व्यक्तिमत्वातील तेज आज सर्वांनाच भुरळ घालणारे असेल. आजच्या दिवशी तुम्हाला जे काही करायला आवडते, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला उत्साह मिळतो, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. अभ्यासासोबतच एखादे पुस्तक वाचणे किंवा नवीन काहीतरी शिकणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधांच्या बाबतीत आज तुमचे आकर्षण खूप वाढलेले असेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस घरामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आहे. तुमच्या कल्पकतेने तुम्ही घरातील वातावरण अधिक प्रसन्न करू शकाल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामात प्रगती करण्याचा आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. ज्येष्ठ नागरिकांनी आज स्वतःच्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढावा, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. आज एक सत्कार्य म्हणून एखादे चांगले पुस्तक वाचा किंवा कोणाला तरी ज्ञान द्या. हे तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते आज लाल रंग तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. दुपारी 4 ते संध्याकाळी 6 या वेळेत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. राहूच्या प्रभावामुळे मनात थोडी अस्थिरता वाटू शकते. त्यासाठी एखादे रत्न किंवा शुभचिन्ह जवळ ठेवा. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे: तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की नशिबाची साथ? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 9 जुलै रोजी चंद्रमेष राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमच्या आर्थिक बाबींवर काहीसा ताण निर्माण होऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक नियोजनाचा आहे. तुमच्या स्वभावातील खर्चिकपणा आज तुम्हाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही चैनीच्या वस्तूंवर खर्च करत असाल तर तो तुमच्या बस्तीला धक्का लावणारा नसावा, याची काळजी घ्या. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस नवीन गुंतवणुकीसाठी योग्य नाही, कारण आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे. अभ्यासातील एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा सावधगिरीचा आहे. जोडीदारासोबत पैशांच्या व्यवहारावरून वाद होऊ शकतात, त्यामुळे शांत राहणेच हिताचे ठरेल. गृहिणींसाठी आजचा दिवस घरगुती खर्चाचे नियोजन करण्याचा आहे. घरातील बजेट सांभाळताना तुम्हाला कसरत करावी लागू शकते. नोकरदार आणि व्यावसायिक वर्गासाठी आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. नवीन गुंतवणूक टाळा आणि सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. नियमित व्यायाम आणि चालणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आजचा शुभ रंग तपकिरी आहे. दुपारी 4 ते 5:30 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. शनीचा प्रभाव संतुलित करण्यासाठी एखादा निळा दगड किंवा रत्न जवळ ठेवणे फायदेशीर ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे: तुम्हाला काय वाटते? आर्थिक प्रगतीसाठी कष्टासोबत नशिबाची साथ किती महत्त्वाची असते? तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शक्य असल्यास QR कोडद्वारे देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो,
आज चंद्र मेष राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे तुमच्यासाठी प्रेम आणि रोमॅन्टिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच सकारात्मक आहे. आज तुम्हाला अशा एखाद्या व्यक्तीची भेट होऊ शकते, ज्यांच्याशी तुमचे विचार खूप जुळतील आणि तुम्ही एका प्रगल्भ पातळीवर संवाद साधू शकाल. हे नाते सुरुवातीलाच रोमॅन्टिक असेल असे नाही, त्यामुळे या नात्याला बहरण्यासाठी थोडा वेळ द्या. दुसरीकडे, कामाच्या ठिकाणी तुमची एकाग्रता ढळू देऊ नका. कामाचा ताण असेल तर तो बाजूला ठेवून दिवसाचा उर्वरित वेळ आनंदाने घालवण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्यासाठी फिकट गुलाबी रंग अत्यंत भाग्यशाली आहे, जो तुमच्याकडे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करेल. सकाळी 9 ते 10 या वेळेत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या. यावर्षी शनीचा तुमच्यावर मोठा प्रभाव असल्याने तुमच्या भावना अधिक तीव्र झाल्या आहेत. हे संतुलन राखण्यासाठी शांत संगीत ऐकणे हा एक उत्तम उपाय आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासापेक्षा तुमच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचा दिवस आहे. नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा आज प्रबळ असेल. तरुण वर्गासाठी आज नवीन ओळखी होतील. कोणाशीही बोलताना घाई करू नका. समोरच्या व्यक्तीला समजून घ्या. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामांतून थोडा वेळ स्वतःसाठी काढण्याचा आहे. स्वतःच्या आवडीचे काम करा. नोकरी आणि व्यवसायात आज संयम ठेवा. घाईत घेतलेले निर्णय टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि शक्य असल्यास थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवावा. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी पाजा किंवा पक्ष्यांसाठी दाणे ठेवा. हे छोटेसे काम तुमच्या आयुष्यात मोठी सकारात्मकता आणेल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? प्रेम आणि मैत्री यापैकी कोणते नाते आयुष्याला अधिक प्रगल्भ बनवते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी संयमाची परीक्षा घेणारा आहे. आज चंद्र मेष राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात काही गोष्टींबद्दल अस्वस्थता निर्माण होऊ शकते. तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष घालणे टाळा. तुम्ही जितके जास्त गुंतत जाल, तितके तुम्हाला परिस्थिती अधिक कठीण वाटू लागेल. यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. म्हणून आज स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारायला शिका. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. शांत राहून परिस्थितीचे निरीक्षण करा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते. कठीण विषयांवर जास्त ताण घेऊ नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आज वादविवाद टाळा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. घाईने निष्कर्ष काढू नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घरगुती कामात व्यस्त असेल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि मानसिक शांततेसाठी ध्यान करा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस मध्यम आहे. कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळा. महत्त्वाचे निर्णय सकाळी 10 ते 1:30 या वेळेत घेणे फायदेशीर ठरेल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. तणावपूर्ण चर्चांपासून दूर राहा. आज एक सत्कार्य म्हणून कोणाशीही कठोर बोलू नका. शांत राहणे हेच आजचे मोठे पुण्य आहे. आज सी ग्रीन रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. राहूच्या प्रभावामुळे मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी एखादे स्फटिक किंवा रत्न जवळ ठेवा. मित्रांनो, आजचा एक ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात कठीण प्रसंगात संयम राखणे सोपे असते की प्रतिक्रिया देणे? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. कृपया व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शक्य असल्यास QR कोडद्वारे सहकार्य करा. तुमचा पाठिंबा आम्हाला प्रेरणा देतो. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि भरभराटीचा असणार आहे. चंद्रमेष राशीत असल्यामुळे आज नशिबाची साथ तुम्हाला पूर्णपणे मिळेल. बऱ्याच काळापूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला अचानक मोठा परतावा मिळू शकतो, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल. आजचा दिवस आर्थिक बाबतीत खूप सरप्राईज देणारा आहे. मात्र भविष्यातील संकटांचा विचार करून मिळालेल्या पैशांची बचत करणे शहाणपणाचे ठरेल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात तुमची एकाग्रता वाढेल. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधात आज गोडवा असेल. जोडीदारासोबतचा वेळ तुम्हाला मानसिक शांती देईल.
गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडण्याचा आहे. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढून एखादा पौष्टिक पदार्थ बनवणे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. हलका आहार घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून घरीच एखादा पौष्टिक आणि सात्विक आहार स्वतःच्या हाताने बनवून कुटुंबाला खाऊ घाला. आज फिकट पिवळा रंग परिधान करणे तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. दुपारी 4 ते 5 ही वेळ महत्त्वाची कामे करण्यासाठी उत्तम आहे. मित्रांनो, आजचा एक प्रश्न, तुम्हाला काय वाटते, आयुष्यात पैशांपेक्षा जास्त महत्त्वाचे काय आहे? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडद्वारे तुम्ही आम्हाला आर्थिक मदतही करू शकता.